Hello students, so welcome once again. Okay, so let's start with the discussion of new topic of your foundation of the subject physics, that is friction. आपण लास्ट लेक्चर पर्यंत प्रेशर आणि फोर्स याच्याशी रिलेटेड स्टडी जो काही होता तो बघितलेला आहे. सो आजच्या लेक्चरला आपण थोडंसं फ्रिक्शन याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करूया. सो व्हॉट इज मीन बाय फ्रिक्शन. डेफिनेटली तुम्हाला समजेल, बऱ्याचशा गोष्टी मी हा बेसिकपासूनच सांगेन. एक्झॅक्टली मिनिंग ऑफ द फ्रिक्शन, त्याच्यानंतर त्याचे टाईप्स काय असतील किंवा काही कंडिशन्स आहेत, त्याच्या एक छोटासा एक्सपेरिमेंट आहे, स्प्रिंग बॅलन्स एक्सपेरिमेंट, तोही बघूया आपण. सो बेसिकली फ्रिक्शन म्हणजे काय, तर त्याच्यासाठी आपण एक आधी एक्झाम्पल कन्सिडर करूया. सो व्हॉट इज द एक्झाम्पल. समजा एक मूविंग बॉडी कन्सिडर करू. लेट अस कन्सिडर ए मूविंग बॉडी. ओके, लेट अस कन्सिडर ए मूविंग बॉडी. समजा एक बॉडी आहे आणि ती मूव्ह करते. सो ही जी बॉडी आहे ती या डायरेक्शनला मूव्ह करते. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ बॉडी. ही जी बॉडी आहे ती या डायरेक्शनला मूव्ह करते असं आपण इमॅजिन केलं जस्ट. ओके, सो दिस इज व्हॉट, दिस इज द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ बॉडी. मी जर या बॉडीवरती अजून या साईडनी जर फोर्स अप्लाय केला, फोर्स बघा, या बॉडीवरती अजून फोर्स अप्लाय केला तर काय होईल, ही बॉडी अजून जास्त व्हेलॉसिटीनं फ्लो होईल. थोडक्यात म्हणजे आपण म्हणूया की व्हेलॉसिटी इन्क्रीजिंग और व्हेलॉसिटी इन्क्रीजेस असं म्हणूया आपण. सिंपल, व्हेरी सिंपल एक्सपेरिमेंट आहे की मी या साईडनं फोर्स अप्लाय करतोय आणि एक ऑलरेडी बॉडी त्या साईडला मूव्ह करते. सो जर मूव्हिंग डायरेक्शनलाच मी जर फोर्स अप्लाय करत असेल, दॅट इज सेम डायरेक्शनमध्ये, तर त्या बॉडीची व्हेलॉसिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. नेक्स्ट सेकंड केस बघूया, अगेन मूव्हिंग बॉडी बघूया. सो बॉडी मूव्ह होते या साईडलाच. अगेन दिस इज द मोशन ऑफ मूव्हिंग बॉडी, म्हणजे हीच डायरेक्शन आहे ना, मूव्हिंग डायरेक्शन आहे टुवर्ड्स द राईट. आता मात्र मी काय करतो, या साईडनी एक फोर्स अप्लाय करतो या बॉडीवरती. सो ऑन दिस मूव्हिंग बॉडी वी आर अप्लाइंग द फोर्स. सो हा फोर्स काय करेल, तर त्या बॉडीच्या मोशनला काय करेल, अपोज करेल. सिंपल अपोज करेल. जर एखादी बॉडी अशी इकडून मूव्ह होते आणि जर इकडून एखादा फोर्स त्या बॉडीला अपोज करत असेल, ओके, दॅट इज अपोजिशन फोर्स झाला, अपोजिंग फोर्स झाला. मग मात्र व्हेलॉसिटी काय होणार आहे ह्या बॉडीची, व्हेलॉसिटी डिक्रीजेस. बरोबर आहे का, कळतं इथपर्यंत. सो व्हेलॉसिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. मग हा जो फोर्स आहे याला कसला फोर्स म्हटलाय आपण, अपोजिशन करणारा फोर्स आहे. मग हा जो अपोजिशन करणारा फोर्स आहे यालाच फ्रिक्शनल फोर्स म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात फ्रिक्शनल फोर्स, हा जो फोर्स आहे तो कसला फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात फ्रिक्शन म्हणजे काय, तर फ्रिक्शन म्हणजे हा एक वन टाइप ऑफ फोर्स आहे. ओके, सो व्हॉट इज मीन बाय फ्रिक्शन, इट इज ए फोर्स, it is a force which oppose the relative motion of body. एखाद्या बॉडीच्या मोशनला अपोजिशन करणारा जो फोर्स आहे त्याला फ्रिक्शनल फोर्स किंवा ती फ्रिक्शन कन्सेप्ट झाली. ओके, आता बघा, तुम्हाला याचं अजून एक सिंपल एक्झाम्पल सांगतो मी. हे तर आपलं बायसिकलचं एक्झाम्पल झालं. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी एक अपोजिंग करणारा फोर्स आहे असं आपण म्हणूया. म्हणजे लाईक आपण बॉल जर एखाद्या सरफेसवरून जरी असा आपण थ्रो केला तर तो बॉल त्या सरफेसवरून जातोय बट थोड्या वेळाने जाऊन थांबतोय. बरोबर, का थांबला, कारण त्या बॉलच्या मोशनला त्या सरफेस जो आहे त्याच्या फोर्सनी अपोजिशन केलं आणि ते अपोजिशन झाल्यामुळं तो बॉल थोड्या वेळाने जाऊन थांबला. सो दिस इज वन ऑफ द अपोजिंग फोर्स. ओके, हेच एक्झाम्पल आपण थोडंसं कॅरम बोर्डवरच्या पीस रिलेटेड कन्सिडर करूया. कॅरम बोर्डवरती आपण पीसेस स्ट्राईक करतो, बरोबर, मग त्या पीसेस फिरतात इकडं तिकडं. त्या अजून फास्ट फिराव्यात यासाठी आपण काय करतो, त्याच्यावरती एक ती बोरिक पावडर लाईक कुठली तरी पावडर आपण त्याच्यावरती टाकतो. मग पावडर टाकल्यामुळे काय होतं, ते स्लायडिंग अजून थोडंसं वाढतं आणि त्या अजून फास्ट फिरायला लागतात. बरोबर,
म्हणजे ते जे अपोजिशन होतं ते अपोजिशन आपण कमी करू. ओके, आता हेच एक्झाम्पल, असे भरपूर एक्झाम्पल सांगू शकतो बघा आपण फ्रिक्शनमध्ये. मला सांगा, समजा एक आपलं आता डायरेक्ट आपण टेक्स्टबुकमधले एक एक्झाम्पल आहे ते बघूया. एक ब्रिक घेतली अशी लाईक ब्रिक आणि ती एका टेबलवरती ठेवलेली आहे. ओके, आता ही जर ब्रिक याच्यावरून स्लाइड होत असेल तर ह्या ब्रिकचा सरफेस आणि ह्या टेबलच्या सरफेसमध्ये जर आपण थोडंसं मायक्रो ऑब्झर्वेशन बघितलं तर तिथं आपल्याला थोडंसं असं इंटरलॉकिंग बघायला मिळेल. बघा, इंटरलॉकिंग, यालाच इरेग्युलॅरिटीज किंवा इंटरलॉकिंग असं म्हटलं जातं. इंटरलॉकिंग, दोन सरफेसच्या मध्ये काय आहे, इरेग्युलॅरिटीज आहेत किंवा इंटरलॉकिंग ऑफ इरेग्युलॅरिटीज असं म्हटलं जातं. तो इंटरलॉकिंग एक प्रकारचा फोर्स आहे, बरोबर. आता आपण असं कन्सिडर करूया की ती जी कॅरमची जी काही पीस असेल ती पीस आपण स्ट्राईक केलेली तर ती थोडीशी मूव्ह होते, तर त्याच्यामध्ये इंटरलॉकिंग आहे. बट आपण जेव्हा बोरिक पावडर फिल करतो तेव्हा त्या इंटरलॉकिंगवरती अजून पावडर फिल केली बघा, म्हणजे सरफेस अजून स्मूथ झाला. आधी सरफेस थोडासा रफ होता त्यामुळे व्हेलॉसिटी कमी होती, आता सरफेस थोडासा स्मूथ झाला म्हणजे त्यांची व्हेलॉसिटी वाढणार आहे. म्हणजे थोडक्यात जे फ्रिक्शन आहे ते कुणावरती डिपेंड आहे. सो फ्रिक्शन इज डिपेंड्स ऑन द रफनेस और स्मूथनेस ऑफ सरफेस. म्हणजे सरफेस रफ आहे की सरफेस स्मूथ आहे याच्यावरती डिपेंड आहे ना. म्हणजे थोडक्यात नेचर ऑफ सरफेस वरती काय डिपेंड आहे, नेचर ऑफ सरफेस वरती काय डिपेंड आहे, फ्रिक्शन डिपेंड आहे. बघा बघा, सरफेस जर रफ असेल तर अपोजिंग फोर्स जास्त लागेल म्हणजे फ्रिक्शनल फोर्स जास्त झाला. आणि जर इंटरलॉकिंग फोर्स म्हणजे तो अपोजिंग फोर्स जर कमी झाला तर सरफेस स्मूथ झाला. सो जर सरफेस स्मूथ असेल तर बॉडी स्लाइड होणार आहे आणि सरफेस रफ असेल तर बॉडी स्लाइड होणार नाही. ओके, म्हणजे अजून एक आपण कन्सिडर करूया की आपण समजा प्लेन रोडवरून चाललो तर आपलं इंटरलॉकिंग जास्त होतं, अपोजिंग फोर्स जास्त आहे बघा तिथं, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स जास्त आहे. सो आपण व्यवस्थित त्याच्यावरनं चालत जाऊ शकतो. बट हे जर आपण सँडमधून वाळूमधून जर चालायला लागलो तर तिथं काय आहे की इंटरलॉकिंग फोर्स कमी पडतोय, फ्रिक्शनल फोर्स कमी पडतोय, त्यामुळे मग आपण स्लिप होतोय, आपण व्यवस्थित चालू शकत नाहीये. म्हणजे आपली व्हेलॉसिटी त्या केसमध्ये कमी होते. आणि प्लेन फ्लोअरवरून प्लेन रोडवरून जर आपण चाललो तर आपल्याला बरोबर व्हेलॉसिटी मेंटेन होते. का? कारण इंटरलॉकिंग होते ना तिथं आपल्या पायांमध्ये आणि सरफेसमध्ये, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स तिथं मॅक्सिमम आहे आणि ते सँडमध्ये फ्रिक्शनल फोर्स मिनिमम आहे. बघा थोडंसं आता इंटरलॉकिंग मिनिमम आणि मॅक्सिमम ओळखायला शिका. म्हणजे अपोजिंग फोर्स आहे तो मिनिमम कुठल्या केसमध्ये आणि मॅक्सिमम कुठल्या केसमध्ये हे ओळखायला शिका. मग तुम्हाला त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी समजेल, कारण व्हेलॉसिटीमध्ये फरक पडणार आहे. का फरक पडणार आहे बघा, मी फॉर एक्झाम्पल म्हटलं की कॅरम बोर्डमध्ये आधी रफ सरफेस होता सो व्हेलॉसिटी कमी होती आणि स्मूथनेस आल्यानंतर व्हेलॉसिटी वाढली. पण हेच आपल्या केसमध्ये इंटरलॉकिंग फोर्स जास्त असेल तर व्हेलॉसिटी वाढते आणि इंटरलॉकिंग फोर्स कमी झाला तर व्हेलॉसिटी कमी होते वाळूमध्ये जर आपण चालायला लागलो तर. त्यामुळे व्हेलॉसिटीचा कन्सर्न थोडासा वेगळा राहतो. बट तुम्ही हे समजून घ्या की इंटरलॉकिंग फोर्स कुठल्या केसमध्ये जास्त आहे. सो रफ सरफेस असेल तर इंटरलॉकिंग फोर्स जास्त म्हणजे फ्रिक्शनल फोर्स जास्त फ्रिक्शन आहे असं आपण म्हणूया. आणि जर स्मूथ सरफेस असेल तर इंटरलॉकिंग फोर्स कमी झाला सो स्लाइडिंग होणार आहे, स्लाइडिंग. लक्षात आलं का? सो हे थोडक्यात जस्ट इंट्रोडक्शन आहे की ही फ्रिक्शनची. सो फ्रिक्शनमध्ये ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, इरेग्युलॅरिटी सुद्धा महत्त्वाची आहे, इंटरलॉकिंग महत्त्वाचे आहे, ॲज वेल ॲज प्रेशर बिटवीन टू सरफेसेस हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. प्रेशर बिटवीन टू सरफेसेस, दोन सरफेसेसमध्ये असलेलं प्रेशर म्हणजे थोडक्यात दोन सरफेसेसमध्ये असलेला फोर्स हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, अजून एक एक्झाम्पल देतो. टाळी कधी वाजू शकते? ओके, व्हेन वी क्लॅप
So the interlocking force is maximum, then we can say that yes, it is clapping, it is clap. Okay, but जर interlocking force जर मिनिमम असेल, लाईक असं स्लाइडिंग होत असेल, हा हात फास्ट मूव्ह होतोय ठीक आहे, बट इंटरलॉकिंग फोर्स मिनिमम आहे ना, स्मूथ सरफेस आहे. सो स्मूथ सरफेसवरती टाळी वाजू शकेल का, नाही वाजणार. म्हणजे थोडंसं इमॅजिन होतंय का बघा, की इंटरलॉकिंग फोर्स जास्त असेल तर एका हातावरती दुसरा हात असा फिक्स झाला म्हणजे टाळी वाजू शकते. बट जर स्मूथ सरफेस असेल तर इंटरलॉकिंग फोर्स नाही आहे. सो इफ देर इज अ नो इंटरलॉकिंग फोर्स देन वी कॅन से दॅट इट इज अ स्लाइडिंग मोशन, स्लाइड झाली. इमॅजिन होतंय थोडंसं, कारण हा सगळा पार्ट आपल्याला फ्रिक्शनमध्ये 1 by 1 स्टडी करायचा आहे. इव्हन एक इन्क्लाइंड प्लेन जरी आपण घेतला, लाईक मी इथंच दाखवतो, हा काय आहे, हा इन्क्लाइंड प्लेन आहे. सो इन्क्लाइंड प्लेन वरून जर एखादी बॉडी अशी खाली येत असेल, मग ती स्लाइड पण होऊ शकते आणि रोल पण होऊ शकते. बघा, स्लाइडिंग म्हणजे काय, अशी घसरत खाली येईल ना, आणि रोलिंग म्हणजे काय, अशी फिरत खाली येईल. मग त्याच्यामध्ये बॉडी कुठली आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे. या जर केसमध्ये आपण ब्रिक कन्सिडर केली, ब्रिक बॉडी, तर ती स्लाइड होत खाली येणार आहे. आणि या केसमध्ये जर आपण बॉल कन्सिडर केला तर तो रोल होत खाली येणार आहे. मग दोघांमध्ये आपण सांगूया की जो रोल होतोय तो फास्ट येईल बघा, कारण त्याला अपोजिशन करणारा फोर्स थोडासा कमी असतो. आणि स्लाइडिंग मध्ये ती थोडीशी स्लो येईल बॉडी, कारण अपोजिंग करणारा फोर्स हा जास्त आहे स्लाइडिंग मध्ये. सो स्लाइडिंग मधलं फ्रिक्शन हे थोडक्यात जास्त आहे आणि रोलिंग मधलं फ्रिक्शन हे कमी आहे. मग फ्रिक्शनल फोर्स पुन्हा रोलिंग मध्ये कसा होतो, कमी होतो. लक्षात आलं. पुन्हा या केसमध्ये रोलिंग मधली व्हेलॉसिटी वाढली, स्लाइडिंग मध्ये व्हेलॉसिटी कमी झाली. बट इंटरलॉकिंग फोर्स बघितला तर स्लाइडिंग मध्ये जास्त आहे आणि रोलिंग मध्ये कमी आहे. सो स्लाइडिंग मोशन मध्ये सुद्धा इकडून अपोजिशन होतं एका फोर्सचं. सो हा फोर्स काय करतोय, अपोज करतोय कुणाला, या बॉडीच्या मोशनला तो काय करतोय, अपोज करतोय. बघा, सो मोशन वरून खाली येते आणि फोर्स खालून, अपोजिंग करणारा फोर्स खालून आहे, त्याला फ्रिक्शनल फोर्स म्हणतो आपण. सो इन्क्लाइंड प्लेन मध्ये सुद्धा फ्रिक्शनल फोर्स असतो. त्यामुळे तुम्हाला इंटरलॉकिंग फोर्स कुठं कमी आहे कुठं जास्त आहे हे ओळखता आलं पाहिजे. जेव्हा ब्रिक स्लाइड होते तेव्हा रफनेस आहे थोडक्यात आपण म्हणूया, आणि जेव्हा बॉल रोल येतोय तेव्हा स्मूथनेस आहे असं म्हणूया. सरफेस तोच राहिला बट बॉडी बदलली ना. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स किंवा फ्रिक्शन ही कन्सेप्ट सरफेसवर पण डिपेंड आहे ॲज वेल ॲज त्या बॉडीवरती पण डिपेंड आहे. साहजिकच आहे. जर आपण एखादा दगड असा खालून रस्त्यावरून सर सोडला तर दगड थोड्या वेळाने जाऊन थांबणार आहे, का तर त्याचा नेचर वेगळा आहे. ओके. आणि जर एखादा बॉल सोडला तर तो जास्त लांब जाऊन थांबणार आहे, जास्त फार डिस्टन्सवरती जाऊन इट गोज टू द फार डिस्टन्स अँड देन इट विल स्टॉप, बिकॉज इट इज अ रोलिंग इट परफॉर्म्स अ रोलिंग मोशन. म्हणजे बॉडी कुठली आहे किंवा सरफेस कुठला आहे याच्यावरती फ्रिक्शनल फोर्स डिपेंड आहे किंवा व्हेलॉसिटी डिपेंड आहे. आय होप तुम्हाला ही बेसिक एक्झाम्पल्स लक्षात आली असतील. ओके. आता एक आपण स्प्रिंग बॅलन्सचा एक्सपेरिमेंट आहे तो एक एक्सपेरिमेंट बघू आणि त्याच्यानंतर मग टाइप्स ऑफ फ्रिक्शन बघूया की फ्रिक्शनमध्ये कुठले कुठले टाइप्स आहेत, कुठला मॅथमॅटिकल स्टडी. अजून तरी मॅथमॅटिकल फारसं काय आलेलं नाही. आत्ता जेवढं आहे तेवढं सगळं थेरॉटिकल आहे. खूप छोटी कन्सेप्ट आहे, 2 लेक्चरमध्ये संपण्यासारखी आहे. सो फ्रिक्शन किंवा फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्समध्ये इंटरलॉकिंग फोर्स हा खूप महत्त्वाचा आहे. व्हेलॉसिटी नंतर बघूया आपण, त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी कशी होणार आहे, कारण मी तुम्हाला 2 एक्झाम्पलमधलं कॉन्ट्रावर्सी थोडीशी सांगितली. बट इंटरलॉकिंग फोर्स मात्र डिपेंड आहे की ती बॉडी कशी आहे, तो सरफेस कसा आहे. रफनेस असेल तर इंटरलॉकिंग फोर्स मॅक्सिमम असतो आणि स्मूथ असेल तर इंटरलॉकिंग फोर्स मिनिमम असतो. सिंपल. कॅरमच्या 2 केसेस लक्षात ठेवा. एक बिफोर स्प्रेडिंग द पावडर न टाकता आपण कॅरम खेळलो तर तिथं रफनेस आहे असं आपण म्हणूया. इंटरलॉकिंग आहे 2 बॉडीच्या मध्ये, कारण इंटरलॉकिंग फोर्स जास्त आहे म्हणून ती जास्त स्पीडनं जात नाहीये. जी काय आपण व्हॉट वी कॅन से दॅट पीस म्हणतो ना कॅरम बोर्डमधली. सो इंटरलॉकिंग फोर्स जास्त असल्यामुळे ती पीस फास्ट जात नाहीये. बट वेन वी विल स्प्रेड द पावडर, बोरिक पावडर जेव्हा आपण त्याच्यावरती स्प्रेड करतो तेव्हा मात्र काय होणार आहे, इंटरलॉकिंग फोर्स मिनिमम झाला. सो स्लाइडिंग फास्ट होणार आहे, मग ती स्लाइड होऊ शकते आणि मॅक्सिमम व्हेलॉसिटीने जाऊ शकते. समजलं हे सगळ्यांना. सो दिस इज जस्ट द बेसिक कन्सेप्ट रिगार्डिंग द फ्रिक्शन अँड फ्रिक्शनल फोर्स. नेक्स्ट बघूया आपण.
ओके, सो एक छोटासा एक्सपेरिमेंट आहे, तुमच्या बुकमध्ये पण आहे, मी त्याला स्प्रिंग बॅलन्स असं म्हणतो. एक स्प्रिंग बॅलन्स नावाचा एक छोटासा एक्सपेरिमेंट आहे. तर त्याच्यामध्ये फ्रिक्शन टेस्टर वापरला जातो. आता काय एक्सपेरिमेंट आहे, कसा एक्सपेरिमेंट आहे हे थोडक्यात मी तुम्हाला जस्ट डिफाईन करतो. सो मगाशी आपण ब्रिकचं एक्झाम्पल घेतलं होतं, तेच एक्झाम्पल घेऊया. समजा एक अशी ब्रिक घेऊया आपण आणि ती एका टेबलवरती आपण स्लाइड करणार आहोत. लाईक हा टेबल आहे आणि ती ब्रिक सपोज आपण म्हणूया की कनेक्ट केलेली आहे आपण. हा एक मीटर आहे, याच्यामध्ये आपल्याला सपोज फोर्स समजतोय की किती आहे आणि ही इकडून आपण अशी ओढतो. याला आपण काय म्हणूया, फ्रिक्शन टेस्टर म्हणूया की हा फ्रिक्शन दाखवतो इथं. सो ही ब्रिक आहे म्हणजे ऑब्जेक्ट आहे एक, बरोबर. या टेबलवरती हा ऑब्जेक्ट ठेवलेला आहे आणि एक स्ट्रिंग आपण कन्सिडर केलेली आहे. या स्ट्रिंगच्या आपण मदतीनं ही इकडं आपण स्ट्रेच करतोय. ओके, सो वी आर जस्ट outstretched this particular string or we are stretching the string so the brick can slide toward this side. Simple. सो आत्ताच्या केसमध्ये आपण ही जी ब्रिक आहे ही या साईडला ओढली याच्या मदतीनं. सो आपल्याला इथं काहीतरी फोर्स मिळेल ना, बघा याला अपोजिशन केलं ना, सो काहीतरी एक फोर्स मिळेल असं आपण म्हणूया, लाईक 50 न्यूटन. डिपेंड आहे की ते वेट किती आहे काय त्याच्यावरती. आपण एक इमॅजिन करूया की तो फोर्स किती आहे, 50 न्यूटन आहे. आता काय करूया की या ब्रिकवरती किंवा या ब्रिकला आपण जस्ट काय करू, किंवा या टेबलवरती सेकंड केसमध्ये काय करू, या टेबलवरती एक कापड टाकूया आपण, कापड. ओके, आणि आता काय करू आपण, ती ब्रिक पुन्हा आपण स्ट्रेच करू. ओके, कापड टाकलेलं आहे. थोडंसं काय झालं आता की आधी सरफेस स्मूथ होता, आता कापड आल्यामुळे कापड म्हणजे रफनेस आला असं आपण म्हणूया. कापड कुठलं त्याच्यावर पण डिपेंड आहे, म्हणजे नेचर ऑफ सरफेसवरती डिपेंड आहे की फ्रिक्शनल फोर्स कसा असणार आहे. आपण आता असं म्हणूया की रफ तयार झालं. इथं आधी काय होती प्रोसेस, सरफेस कसा होता, आधी स्मूथ होता. सो स्मूथ फोर्स असताना किती, 50 न्यूटन लागलं त्या ब्रिकला ओढायला. सिंपल. पण आता सरफेस आपण रफ केलेला, रफ. ठीक आहे. सो सरफेस जर रफ झाला तर काय होणार आहे, इंटरलॉकिंग वाढणार आहे, बरोबर. आणि इंटरलॉकिंग जर वाढलं तर आपण काय म्हणूया की अजून जास्त फोर्स लागेल त्या ब्रिकला ओढायला, का तर खाली सरफेस आला आणि त्याच्यावरून आता ब्रिक स्लाइड होणार आहे. सो रफनेस आला की फोर्स जास्त झाला, म्हणजे थोडक्यात हा इकडे ओढायला सुद्धा आपल्याला फोर्स कसा लागेल, जास्त लागेल. लाईक आपण काय म्हणूया मग 60 न्यूटन म्हणूया. म्हणजे जेवढा रफनेस आणि स्मूथनेस वाढणार आहे, कमी होणार आहे, चेंज होणार आहे, तेवढा ऑब्विसली हा इकडचा जो फोर्स आहे तो कमी जास्त लागणार आहे, साहजिकच. जेवढा सरफेस स्मूथ असेल तेवढा अगदी मिनिमम फोर्स आपण इमॅजिन करूया. जेवढा सरफेस रफ असेल, रफ सरफेस झाला याचा अर्थ काय, तो ऑब्जेक्ट लवकर इकडे येणार नाहीये, म्हणजे आपल्याला थोडासा जास्त फोर्स अप्लाय करावा लागेल. सो स्प्रिंग बॅलन्स एक्सपेरिमेंटमध्ये आपण फ्रिक्शन टेस्ट कसं करतोय की जस्ट सरफेस कुठला आहे, दॅट इज नेचर ऑफ सरफेस. नेचर ऑफ बॉडी कुठली आहे बघा, नेचर ऑफ सरफेस इज इम्पॉर्टंट. नेचर ऑफ सरफेस कुठला आहे, देन नेचर ऑफ बॉडी कुठली आहे, नेचर ऑफ बॉडी, त्या बॉडीचं नेचर कसं आहे हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ओके, सो आपण सरफेस आणि बॉडी काय कन्सिडर करतोय त्याच्यावरती हे फ्रिक्शन डिपेंड करणार आहे. सो स्प्रिंग बॅलन्स एक्सपेरिमेंट जस्ट हे डिफाईन करतो. हेच मला सांगा, जर आपण याच्यावरती अजून रफनेस तयार केला तर अजून जास्त फोर्स लागेल. अजून एक तिसरी केस बघू हवं तर इथं सांगतो मी. समजा ही ब्रिक आहे आणि ही ब्रिक आपण, हे टेस्टर आहे इकडं,
ही ब्रिक आपण इकडे ओढतोय आणि मी जर ह्या ब्रिकवरती वरून एक फोर्स लावला, त्याला नॉर्मल रिॲक्शन म्हणू आपण, नॉर्मल रिॲक्शन वरून, तर ही ब्रिक ओढण्यासाठी अजून फोर्स काय लागेल, जास्त लागेल. आधी फोर्स किती लागत होता, 50 न्यूटन. त्याचा स्मूथ सरफेस होता, थोडा रफनेस वाढला की फोर्स जास्त लागेल ना. अजून सरफेसवर किंवा त्या बॉडीवरती नॉर्मल रिॲक्शन ऍक्ट झाली, म्हणजे आपण त्या ब्रिकला असं दाबून धरलेलं आहे असं आपण म्हणूया. आपण वरून एक प्रेशर, एक फोर्स अप्लाय केला त्या ब्रिकवरती, त्याला मी नॉर्मल रिॲक्शन म्हटलं. सो जेवढी नॉर्मल रिॲक्शन जास्त, तेवढा इकडं फोर्स पण कसा लागेल, ऑब्विसली जास्त लागेल. लक्षात येते का बघा. सो अजून इकडं फ्रिक्शनल फोर्स मग कसा लागेल, जास्त लागेल असं आपण म्हणूया. सो स्प्रिंग बॅलन्स एक्सपेरिमेंट मधून काय केलं जातं, तर स्प्रिंग बॅलन्स एक्सपेरिमेंट मधून टेस्टिंग केलं जातं की किती प्रकारे आणि कुठल्या प्रकारे फोर्स त्याच्यावरती लागू शकतो. ओके.